आपण प्रेयर करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। आपण मागच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत याची ओळख करून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे फक्त भागवताचं ओळख सत्र आहे. आपण इथे श्रीमद भागवताचा अभ्यास करणार नाहीये किंवा त्याचे कंटेंट घेणार नाहीये. आपण फक्त इथे काय त्याची ओळख करून घेत आहोत. तर आता मला प्रेयर म्हणताना भागवतामधलाच एक श्लोक मी लिहून ठेवलेला लक्षात आला. भागवत ग्रंथामध्ये खूप कथा आहेत, खूप त्याला विस्ताराने दिलेलं आहे, पण मध्ये त्या खूप मोठ्या मॅटरच्या मध्ये असे काही काही मोती असतात की ते मोती खूप म्हणजे खूप मौल्यवान असतात. तर असाच एक श्लोक होता. तर त्या श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलं की चिंतामणी नावाचा मणी असतो आणि हा चिंतामणी काय करतो की तुम्ही जे मागेल ते तुम्हाला देतो. तर हा मणी तुम्हाला लौकिक सुख देऊ शकतो. तो अतिशय व्हॅल्युएबल असं सांगितलं जातं ह्या चिंतामणी मण्याला आपल्या पुराणामध्ये. तसंच कल्पवृक्ष हा आहे. कल्पवृक्ष सुद्धा तुम्ही ज्याची कल्पना कराल ते तुम्हाला देतो. तो तुम्हाला स्वर्ग सुद्धा देतो. परंतु चिंतामणी लौकिक सुख देतो, कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती देतो, परंतु सद्गुरु प्रसन्न झाल्यावर, सद्गुरु तुमच्यावरती प्रसन्न झाल्यानंतर योग्यांना दुर्लभ वैकुंठ धाम प्राप्त करून देतात. तर लक्षात घ्या, योग्यांनाही दुर्लभ असलेलं जे वैकुंठ धाम आहे, म्हणजे वैकुंठ ही अशी स्थिती आहे मोक्षाची, मुक्तीची, की जी योग्यांना सुद्धा दुर्लभ सांगितलेली आहे. कारण योगी हे तपश्चर्येमध्ये लागलेले असतात, ते तप करण्याच्या मागे असतात, काहीतरी मिळवण्याच्या मागे आहेत, म्हणून त्यांना ते दुर्लभ सांगितलेलं आहे. आणि हे दुर्लभ वैकुंठ तुम्हाला केवळ सद्गुरूंच्या प्रसन्नतेमुळे मिळतात. तर आज सुद्धा आपण हे जे काही रसपान करत आहोत भागवताचं, मोठ्या संख्येने गोळा झालेलो आहोत, तर याचं कारण एवढंच आहे की आपल्यावरती सद्गुरू प्रसन्न आहेत. आपले गुरु आपल्यावरती प्रसन्न आहेत आणि आपल्या गुरूंनी आपल्याला एक अंतर्मुख होण्याचं ज्ञान दिलंय. त्यांनी आपल्यामध्ये एक आवड निर्माण केली. त्यांनी आपल्याला एक अमृताचा एक घोट दिला की ज्याची आपल्याला आता थोडीशी सवय लागली, आपल्याला ते अजून घ्यावंसं वाटतंय. तर अशा सद्गुरूंना आपण आता नमस्कार केला, ज्यांच्याबद्दल भागवतामध्ये एका श्लोकात इथे काही उल्लेख होता, तर तो मला तुम्हाला सांगावा वाटला. दुसरी एक गोष्ट, ह्या शब्द वैकुंठ आला म्हणून मला स्पष्ट करावीशी वाटते की पुष्कळशा आपल्या अध्यात्मामधल्या संकल्पना आहेत ना, ह्या आपण भारतीय असून समजावून घेतलेल्या नाहीयेत आणि आपलं कल्चर, आपली संस्कृती हळूहळू लयाला जात असल्याचं हे लक्षण आहे. उदाहरणार्थ आपल्याला वैकुंठ आणि स्वर्ग यातला फरकच माहित नाहीये. कुणाला माहिती आहे का? कोणी सांगू शकेल? हातवर करून शेअर करा बरं की वैकुंठ म्हणजे काय आणि स्वर्ग म्हणजे काय.
किंवा चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. वैकुंठ म्हणजे हा. आध्यात्मिक जिथे शांती मिळेल, आध्यात्मिक प्रेरणा मिळेल अशी स्थान. आणि स्वर्ग म्हणजे सर्व सुखाचं, सर्व जे शरीराचे कशाही म्हणा, सर्व सुखाबद्दल जिथे जास्त आहे ते स्थान. अगदी बरोबर, खूप छान सांगितलं त्यांनी. स्वर्ग हे सुखाचं स्थान आहे. आणि मग आपण असं कथांमध्ये ऐकलेलं असतं की स्वर्गामध्ये देव असतात, स्वर्गामध्ये इंद्र असतो. ते इंद्राचं इंद्रपद सुद्धा कायम नसतं, त्याला कायम भीती असते की आपलं इंद्रपद दुसरा कोणीतरी ग्रहण करेल. तर सगळ्यात अगोदर हे तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या, ह्या सगळ्या कथा आहेत ना, ह्या प्रातिनिधिक आहेत किंवा ह्या दिशादर्शन करणाऱ्या आहेत, एखाद्या विशिष्ट दिशेकडे आपल्याला घेऊन जाणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या कथेमध्ये अडकून न पडता त्या कथेतून काय मतितार्थ सांगितला जातो तो आपण ग्रहण करायचा. तर सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्ही किती जरी प्रयत्न केलात तरी ते क्षणभंगूर असतं, हे इंद्र कायम काळजीत असतो त्याच्यावरून दिसून येतं. मग वैकुंठ म्हणजे काय? तर वैकुंठ म्हणजे जिथे स्वतः भगवंत राहतात, स्वतः नारायण जिथे राहतात. म्हणजे त्यांना आता नारायण, भगवंत आणि त्याचंच एक रूप म्हणून विष्णू ह्या नावाने पुकारलं जातं. परंतु ही व्यक्ती नाहीये, हे लक्षात घ्या. ते जे अनंत आहे, जे इन्फायनाईट आहे, त्याला हे नाव दिलेलं आहे. आणि त्याचं स्थान कुठे सांगितलेलं आहे, वैकुंठ कुठे आहे म्हणून सांगितलं आहे. तर ही जी चराचर सृष्टी आहे, ही सृष्टी निर्माण होण्याच्या आधीची जी अवस्था असते त्याला अव्यक्त प्रकृती असं म्हणतात. म्हणजे आपण सायन्सच्या दृष्टीने जर विचार केला तर सायन्स सध्या काय सांगतं की एक बिग बँग थिअरी सांगते. त्या बिग बँग थिअरीमध्ये सगळ्यात अगोदर एक स्फोट झाला. म्हणजेच काय, तर तो स्फोट ज्या क्षणाला झाला त्याच्या अगोदर किंवा त्या क्षणाला सुईच्या अग्रावर मावेल इतक्या छोट्या जागेमध्ये किंवा शून्य जागेमध्ये ही सगळं विश्व ब्रह्मांड बसवलेलं होतं ठासून. ती ऊर्जा सगळी ठासून बसवलेली होती. आणि ती ऊर्जा किती होती तर तुम्हाला माहिती आहे, मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, त्या आकाशगंगेमध्ये 10,000 कोटी सूर्य आहेत. आणि अशा किती आकाशगंगा आहेत तर अशा 1.5 लाख कोटी आकाशगंगा मानवाच्या दृष्टिक्षेपात आहेत. त्याच्या पलीकडे किती आहेत माहित नाही. एवढी सगळी ऊर्जा एका शून्यवत जागेमध्ये ठासून भरलेली होती, त्याला अव्यक्त प्रकृती म्हटलेलं आहे. आणि त्या अव्यक्त प्रकृतीच्या पलीकडे जे आहे ते भगवंत किंवा नारायण आहेत किंवा त्याला पुरुष असं म्हटलं जातं. आणि हे पुरुष जिथे राहतात त्यांचे काल्पनिक निवासस्थान कल्पना केलेलं आहे की त्याला वैकुंठ म्हटलेलं आहे. म्हणजे वैकुंठामध्ये कुणालाही जागा नाहीये, देवांना सुद्धा तिथे प्रवेश नाहीये. वैकुंठामध्ये फक्त नारायण राहतात लक्ष्मी सोबत. आणि अजून कोण राहतं, त्यांचे भक्त जे त्याच्यावरती निस्सीम प्रेम करतात त्यांना फक्त तिथे प्रवेश आहे. त्यामुळे आपण एखाद्याला म्हणतो वैकुंठवासी, विशेषतः वारकरी संप्रदायात अध्यात्मामध्ये वैकुंठवासी हा शब्द वापरला जातो. कारण त्यांना माहिती आहे वैकुंठाच्या पेक्षा आणखीन उच्च जागा नाहीये जगामध्ये कुठली, ती मुक्ती आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू नाहीये असं सांगितलं जातं. पण आपण सर्वसामान्य लोक वैकुंठवासी शब्द न वापरता काय वापरतो, स्वर्गवासी. अमुक एक व्यक्ती स्वर्गवासी झाली. स्वर्गवासी झाली म्हणजे काय, तिथे जाणार, अप्सरांचा डान्स बघणार, सिनेमाला जाऊन पाहिल्यासारखा, आणि थोड्या दिवसांनी पुण्य संपलं की पुन्हा खाली येऊन जाणार. ओके. तर यातला कथांचा आपण भाग सोडून देऊ. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की स्वर्ग आणि वैकुंठ ह्या दोन संकल्पनांमध्ये खूप मोठा फरक आहे. तर आपण मागच्या वेळेला काही लोकांची ओळख करून घेतली. व्यासमुनी. तर व्यासमुनींच्या आईचं नाव काय होतं, चलो रिकॅप करूया थोडासा. चॅट बॉक्स मध्ये टाका, मागच्या वेळेला सांगितलेलं आहे. व्यासमुनींच्या आईचं नाव काय होतं? सत्यवती. 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 सत्यवती होतं, बरोबर आहे. तर सत्यवतीचे पुत्र हे व्यासमुनी.
व्यास मुनींच्या मुलाचं नाव काय होतं? शुका शुक शुका शुक मुनी. बरोबर. सुखमुनी. हा, शुक 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 म्हणजे पोपट. तर पोपट शुकमुनींच्या पत्नीच्या गर्भात लपून बसला. 12 वर्ष त्याने ज्ञान ग्रहण केलं आणि त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना अभयदान दिलं. त्यानंतर ते पोटातून बाहेर आले आणि 12 वर्ष पोटातच राहिलेले होते. ज्ञान सगळं ग्रहण केलेलं होतं, त्यामुळे त्यांना डायरेक्ट शैशवावस्था मिळाली आणि ते 12 वर्षाचं बालक लगेच जंगलामध्ये चालत निघालं आणि व्यासमुनी त्यांच्या मागे निघाले. तर शुकमुनी ज्ञानाने इतके परिपूर्ण होते की ते जात असताना एका सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या. शुकमुनी तिथून गेल्यानंतर सुद्धा त्या बाहेर आल्या, त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्या पवित्र झाल्या आणि त्या पुन्हा सरोवरात गेल्या. परंतु आपला पुत्र निघून गेला आहे म्हणून पुत्रप्रेमापोटी व्यासमुनी त्यांच्या मागे धावत धावत येत होते. शुकमुनी पुढे गेले, मागून व्यासमुनी आले. व्यासमुनींना बघून त्या सरोवरातील स्त्रियांनी तात्काळ कपडे धारण केले किंवा त्या सरोवरामध्ये लपून बसल्या. व्यासमुनींनी त्यांना विचारलं की असं का? मी पण एक ऋषी आहे, मी पण एक मुनी आहे, व्यास म्हणजे ईश्वराचा अवतार आहे. असं असताना तुम्ही वस्त्र धारण करता आणि माझा पुत्र जो इथून गेला तर तो असताना तुम्ही बाहेर येऊन त्याचं दर्शन घेतलं, असं का? त्यावेळेला त्या सरोवरातील स्त्रियांनी सांगितलं की शुकमुनीच्या मनाचं पावित्र्य इतकं प्रचंड आहे, ते इतक्या बालकावस्थेमध्ये आहेत की त्यांच्या दृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदच राहिलेला नाहीये. परंतु तुमच्या बाबतीत तसं नाहीये. 99 मध्ये 1 गुण कुठेतरी कमी आहे. तर असे हे महान शुकमुनी. आता ही कथा सांगण्याचं कारण सुद्धा तुम्हाला असं की ह्या शुकमुनींनी हे भागवत काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. तर शुकमुनींची ओळख झाली आपल्याला, व्यासमुनींची झाली. त्यानंतर आता आपण जाऊयात परीक्षिताकडे. तर परीक्षित कुणाचा पुत्र होता? चला, कोण सांगेल? अभिमन्यू. अभिमन्यू. हा, अभिमन्यूचा पुत्र होता. तर अभिमन्यूचा पुत्र होता परीक्षित. आणि परीक्षिताला साप चावणार असा हे मिळाला होता, काय एक शाप मिळाला होता. हा शाप मिळाल्यामुळे परीक्षित नदीच्या किनारी जाऊन 7 दिवसाच्या उपोषणाला बसले आणि तिथे आपले हे मुनी आले, शुकमुनी. आणि त्यांनी शुकमुनीला विनंती केली की तुम्ही मला आता हे इथे सांगायला सुरुवात करा. आणि त्यांनी ते सांगायला तिथे सुरुवात केली. तर अशा रीतीने आपल्याला शुकमुनी, परीक्षित राजा यांची ओळख झाली. आता सूत आणि शौनक, तर हे सगळं घडून गेल्यानंतर हे ज्या वेळेला परीक्षिताला शुकमुनी हे भागवत सांगत होते त्यावेळेला तिथे सूत म्हणजे उग्रश्रवा हे तिथं ऐकत होते. आणि त्यांनी तिथे ऐकून ते ग्रहण केल्यानंतर मग त्यांनी नंतर एका दुसऱ्या प्रसंगामध्ये ते शौनकाला सांगितलं. शौनकाला सांगताना मी सांगतोय म्हणून नाही सांगितलं, तर मी असं ऐकलं बुवा. परीक्षितांना सांगताना, शुकमुनींनी परीक्षिताला सांगताना मी असं सांगितलं, तो संवाद मी तुला सांगतो असं म्हणून सूत काय करू लागले, शौनक ऋषी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना ते सांगू लागले. तर अशा रीतीने हा दोघांमधला संवाद, शौनक आणि सूत यांच्यामधला संवाद भागवताच्या रूपाने आपल्यापर्यंत आलेला आहे. तर ह्या संवादामध्ये त्याची सुरुवात अशी झालेली आहे की भक्ती खूप कृश झाली होती. आणि ती का वृद्ध झाली होती? तर कलियुगामुळे. ती पृथ्वीवरती कलियुग अवतरलं म्हणून भक्ती वृद्ध झाली आणि ती तिथे सगळ्या याच्यामध्ये म्हणजे पृथ्वीवरती सगळीकडे ती फिरली आणि सगळीकडे फिरल्यानंतर ती कुठे आली? तर वृंदावनामध्ये आली. वृंदावनामध्ये श्रीकृष्णांचं वास्तव्य होतं. तर ते वृंदावनात आल्यामुळे ती तरुण झाली परत. परंतु तिचे जे 2 पुत्र होते, ज्ञान आणि वैराग्य, ते वृद्धच राहिले. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. आता ज्ञान आणि वैराग्य वृद्ध राहिले, तर हे वृद्ध का राहिले? त्याचं असं कारण दिलेलं आहे की त्यांच्या इथं कुणी चाहते नव्हते.
म्हणून ते रुद्ध राहिले. मग नारदांनी काय केलं की त्या ठिकाणी त्यांचं रुद्धत्व घालवावं म्हणून भक्तीने नारदांना विनंती केली. मग नारदांनी तिथे पुष्कळ प्रयत्न केले. त्यांनी तिथे वेदांचं वाचन केलं, त्यांनी उपनिषदांचं गायन केलं, त्यांनी तिथे गीतेचा पाठ केला, पण तरी सुद्धा ते तिथे काय झाले नाहीत, त्यांचं रुद्धत्व गेलं नाही. आणि हे सगळं असं उलटच झालं की तरुण माता वृद्ध पुत्र, माता विलाप करती आहे. मग अशा वेळेला एक आकाशवाणी झाली. म्हणजे आकाशामधून एक वाणी अशी झाली की नारदासाठी की केवळ सत्कर्मामुळेच, तुम्ही जर काही सत्कर्म केलं तर त्या सत्कर्मामुळेच काय होतील, हे दोन्ही पुत्रांचं रुद्धत्व निघून जाईल. आता नारदांना चिंता पडली की आपण इतकं वेदांचं वाचन केलं, आपण उपनिषदांचं वाचन केलं, आपण गीतेचे पाठ म्हटले, तरी हे दोन्ही ज्ञान आणि वैराग्य हे पुत्र तरुण होत नाहीयेत. याच्यापेक्षा मोठं सत्कर्म कुठलं असू शकतं? तर नारद मुनी म्हणजे काही साधी व्यक्ती नाहीये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. आणि त्यांना सुद्धा उत्तर सुचेना, म्हणून त्यांनी काय केलं की सगळ्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवास करायला सुरुवात केली. आणि तो प्रवास करत करत ते शोध घेऊ लागले. शोध घेत असताना त्यांना एके ठिकाणी सनकादिक नावाचे ऋषी भेटले. म्हणजे ते बद्री क्षेत्रामध्ये पोहोचले आणि तिथं त्यांनी असं ठरवलं की आपण इथे काय करूयात, एक मोठी तपश्चर्या सुरू करूया. आणि ही तपश्चर्या केल्यानंतरच आपल्याला उत्तर मिळेल. कारण त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रावर अनेक ऋषींना विचारलं. ऋषी म्हटले की आम्हाला तर काही याच्यापेक्षा मोठं सत्कर्म माहिती नाहीये. असं कोणतं सत्कर्म आहे की जेणेकरून जे काम वेदांनी झालं नाही ते त्या सत्कर्माने होईल, असं सत्कर्म आम्हाला तरी काही माहित नाहीये. असा प्रवास करत करत ते पुढे गेल्यानंतर त्यांना सनकादिक नावाचे ऋषी भेटले. आता हे सनकादिक नावाचे ऋषी म्हणजे कोण, तर त्यांची थोडीशी आपण ओळख करून घेऊ. की ज्या वेळेला नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही आता सृष्टी निर्माण करा, आणि सृष्टी निर्माण करताना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सनकादिक ऋषी निर्माण केले. तर सनकादिक ऋषी म्हणजे कोण? सनक अधिक आदी. आदी म्हणजे इतर. म्हणजे इतर कोण? तर एकंदर 4 जण आहेत. तर चौघांची नाव अशी आहेत. एकाचं नाव आहे सनक, दुसऱ्यांचं नाव आहे सनंदन, तिसऱ्यांचं नाव आहे सनातन, आणि चौथ्यांचं नाव आहे सनत कुमार. तर असे हे 4 ऋषी होते. ह्यांना ब्रह्मदेवाने स्वतःच्या कल्पनेतून निर्माण केलं. कारण त्यांना सृष्टी निर्माण करण्याचा आदेश होता. तर सृष्टी कशी निर्माण करणार? तर भगवंत नारायणाचे जे अवतार झालेले आहेत, आपण म्हणतो कृष्ण अवतार, रामावतार, वराह अवतार, मत्स्य अवतार, मोहिनी अवतार, हे जे वेगळे अवतार झाले ना, असे 24 अवतार झाले. तर त्यातला सगळ्यात पहिला जो अवतार होता तो सनकादिकांचा होता. म्हणजे स्वतः भगवंताने, नारायणानेच काय केलं की ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून सनकादिक ऋषींच्या रूपानं स्वतः अवतार घेतला. यांना 4 वेद असं पण म्हटलं जातं सनकादिकांना. तर या सनकादिकांना सांगितलं पुढे ब्रह्मदेवाने की आता तुम्ही काय करा, तुम्ही सृष्टी निर्माण करायला सुरुवात करा पुढे. त्यांनी सांगितलं, हे आम्ही सृष्टी वगैरे काय निर्माण करणार नाही, आम्ही तर फक्त काय आहोत, ईश्वराच्या अधीन आहोत, आम्ही त्या नारायणाचे भक्त आहोत. असं म्हणून त्यांनी काय केलं की तिथून नामजप सुरू करत ते तिथून निघून गेले. आणि ते कायमस्वरूपी त्यांचं 5 वर्षापेक्षा जास्त वयोमान वाढत नाही. सनकादिकांचं हे एक वैशिष्ट्य आहे, ते कायम 5 वर्षाचेच असतात. मग ते सनकादिक नंतर असेच एकदा फिरत फिरत पृथ्वीवरती आले आणि पृथ्वीवरती त्यांनी वेगवेगळी तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ह्या वेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत देत ते पुढे आले, परंतु त्यांना कुठेच समाधान मिळत नव्हतं. एका ठिकाणी आल्यानंतर त्यांना तिथे नारद मुनी भेटले की जे त्याचा शोध करत होते की सत्कर्म म्हणजे काय. ते तपश्चर्येला बसणार, पण तपश्चर्येला बसण्याच्या अगोदर त्यांना तिथे सनकादिक दिसले. मग त्यांनी काय केलं, सनकादिकांचं दर्शन घेतलं आणि सनकादिकांना त्यांनी विचारलं की तुम्ही कोटी सूर्या इतकं तुमचं तेज आहे आणि असे तुम्ही सनकादिक आहात, मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल की ह्या भक्तीला
भक्तीची जी 2 मुलं आहेत वृद्ध झालेली, त्यांना मी तरुण कसं करू? मी आता तपश्चर्येलाच बसणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही मला सांगा की मी केलेल्या सगळ्या प्रयत्नांना मला अपयश आलं. आणि त्याच वेळेला मला अशी आकाशवाणी झाली की केवळ सत्कर्मामुळे हे वृद्धत्व यांचं जाऊ शकतं. तर ते कुठलं सत्कर्म आहे? त्यावेळेला सनकादिकांनी त्यांना एक श्लोक सांगितला. त्या श्लोकामध्ये सनकादिक म्हणाले, सत्कर्म सूचको नूनम ज्ञानयज्ञः स्मृतो बुधैः श्रीमद भागवतालापहा सतु गीताः शुकादिभिः. म्हणजे विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्माचे सूचक मानले आहे. पहा, म्हणजे सगळे विद्वान सत्कर्म कशाला म्हणतात? तर कुठेतरी जाऊन आपण काय करतो? कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतो, किंवा कुठे रस्त्यावरती भिकाऱ्यांना दान देतो. आपल्याला वाटतं आपण सत्कर्म केलं, देवाचं दर्शन करून येतो, काशीला जातो, सत्यनारायण घालतो. परंतु सत्कर्म हे ज्ञान यज्ञाला म्हटलेलं आहे. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की आजच्या घडीला पृथ्वी तलावरचा सगळ्यात मोठा ज्ञानयज्ञ कुठला आहे? सिद्ध समाधी योग हा सगळ्यात मोठा ज्ञानयज्ञ आहे आणि त्यालाच सत्कर्माचं सूचक मानलेलं आहे. तर हे शुक आणि आदी महामुनींनी ज्याचं गायन केलेलं आहे त्या श्रीमद भागवताचं पारायण हेच ते सत्कर्म होय, असं सनकादिकांनी कोणाला सांगितलं? नारदाला सांगितलं. मग सनकादिकांनी नारदाला हे सांगितल्यानंतर मग नारद म्हणाले की आता हे कसं करू मी? याचं जे हे आहे पारायण हे कसं करायचं? आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला हे सांगा की वेद, त्यानंतर उपनिषद आणि त्यानंतर गीता, ह्या सगळ्यापेक्षा तुम्ही श्रीमद भागवताला पहिलं स्थान का देता? त्यावेळेला सनकादिकांनी त्यांना काय सांगितलं की जसं झाडामध्ये रस असतो नाही का, वृक्षामध्ये रस असतो, हा वृक्षामध्ये रस काय होतो की जमिनीमधून तो मुळामधून वृक्षामध्ये येतो आणि वृक्षामध्ये आल्यानंतर तो हळूहळू त्याच्या फांद्यामध्ये जातो आणि फांद्यामधून पुढे जाऊन तो पानामध्ये जातो. पण असं जरी असलं तरी तो रस ग्रहण करणं म्हणजे ते वृक्ष आपण खाऊ शकत नाही, त्या फांद्या खाऊ शकत नाही, ती पानं पण खाऊ शकत नाही. पण ज्या वेळेला त्या वृक्षाला फळ येतं तर ते फळ मात्र आपण मोठ्या आनंदानं खाऊ शकतो. तर सनकादिकांनी असं त्यांना सांगितलं की वेद, वेदांत, गीतापाठ हे कसं आहे? तर त्या वृक्षाचा बुंधा, त्याच्या फांद्या, त्याला आलेली पानं असं स्वरूप आहे ह्या सगळ्याचं. परंतु श्रीमद भागवत हे त्या वृक्षाला, ज्ञान वृक्षाला आलेलं फळ आहे, त्या वेद वृक्षाचं हे फळ आहे. त्यामुळे हे फळ त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. मग अशा रीतीनं त्यांना श्रेष्ठत्व सांगितल्यानंतर मग हे ठरलं की आता ही पहिली कथा ही कुठे सांगायची. मग त्याच्याबद्दल पण त्यांना मार्गदर्शन केलं की ही कथा तू कुठे सांगणार आहेस. पण त्याच्या अगोदर त्यांनी ह्या कथेचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलं की ज्या वेळेला परीक्षित राजा नदी किनारी बसला आमरण उपोषणाला आणि तिथे स्वतः शुकमुनी आले की ज्यांनी पृथ्वी तलावरची पहिली कथा सांगितली परीक्षिताला, तर त्यावेळेला तिथे ती कथा ऐकण्यासाठी खूप सगळे ऋषी मुनी आले. तिथे नद्या आल्या, तिथे पर्वत आले, ऋषी आले, त्याच वेळेला तिथे देव पण आले. आणि ह्या देवांनी काय केलं? सगळ्यात अगोदर ते गेले शुकमुनींकडे. देव खूप चलाक होते. शुकमुनींना ते काय म्हणाले, हे पहा आम्ही हा अमृताचा कुंभ घेऊन आलो आहोत आणि परीक्षित राजाला आता काय झालेला आहे, शाप मिळालेला आहे मृत्यूचा. तर असं करा, तुम्ही तुमच्या जवळचं ते भागवत तुम्ही आम्हाला द्या आणि हा अमृताचा कुंभ आम्ही त्या बदल्यात तुम्हाला देतो. हा अमृताचा कुंभ तुम्ही काय करा, त्या परीक्षित राजाला द्या, त्याला पाजा आणि त्याला अमर करा. म्हणजे काय होईल, तुमचंही काम होईल, परीक्षिताचंही काम होईल आणि आम्हाला पण भागवत मिळेल. तुम्ही कशाला इथे हा भागवत कथेचा कार्यक्रम करता? म्हणजे अशा रीतीने देवांनी त्याला लालूच दाखवली. कुणाला? शुकमुनींना. त्यावेळेला सुद्धा शुकमुनींनी एक श्लोक सांगितला आणि त्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की श्रीमद भागवत हे अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे आणि देवांनो तुम्ही मला काच देऊन माझ्याकडून रत्न घेऊन चालले आहात. काय घेऊन चालले आहात? काच देऊन
रत्न घेऊन चालले आहात. म्हणजे शुकमुनींनी अमृताला काचेची उपमा दिली की हे अमृत इतकं भौतिक आहे की केवळ स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवांसारखे भौतिक क्षुद्र लोक किंवा क्षुद्र देवच त्या अमृताच्या मागे धावू शकतात. त्या अमृताची तुम्ही मला लालूच दाखवू नका. केवळ अभक्तालाच त्या अमृताचं हे पडू शकतं, लालूच पडू शकते. म्हणजे अशा रीतीने त्यांचा देवांचाही उपहास केला. आणि मग शेवटी ते देव सुद्धा त्या सभेमध्ये सामान्य नागरिकांसारखे मांडी घालून बसले आणि मग त्यांनी तिथे भागवत ग्रहण केलं. म्हणजे इतकं भागवताचं महत्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ते अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. तर अशा रीतीनं नारदांना ज्या वेळेला हे कळालं की आता आपल्याला भागवताचा पाठ करायचा आहे, त्यावेळेला मग नारदांनी सनकादिकांनाच विनंती केली की तुम्ही माझ्यासोबत या. मग सनकादिक आणि नारद हे सगळे हरिद्वार ह्याच्या जवळ एक आनंद घाट नावाचा घाट आहे, तर त्या घाटावरती आले. तो अतिशय एकांत रमणीय असा घाट आहे. तिथे वृक्ष आहेत, वेली आहेत, कोमल वाळू आहे नदीमधली, आणि कमळांचा सुगंध आहे. अशी ती खूप रमणीय अशी जागा आनंद घाट हरिद्वारच्या जवळ. तिथे स्वतः नारद मुनी आले आणि सनकादिक पण आले. आणि त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपण काय करूयात, भागवत कथेचा पहिला यज्ञ करूयात. ह्या भागवत कथेमध्ये 12 स्कंद आहेत. एका एका स्कंधामध्ये अनेक अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये अनेक श्लोक आहेत. असे सगळे मिळून 18,000 श्लोकांचा तो ग्रंथ आहे किंवा भागवत हे पुराण आहे. याला शुकशास्त्र असं पण म्हटलं जातं. याचं वैशिष्ट्य असं आहे की जसं परीक्षिताला मृत्यू समयी त्यानं ते ऐकलं आणि त्याला मोक्ष प्राप्ती झाली, तर ह्या भागवताचं वैशिष्ट्य हेच आहे की कुठल्याही जन्माला आलेल्या माणसानं आयुष्यामध्ये एकदा तरी भागवत ग्रंथाचं पठण केलंच पाहिजे, तरच मोक्ष मिळतो असं म्हणतात. याचा अर्थ आपण काय घ्यायचा, तर ह्या भागवत ग्रंथामध्ये असं काही ज्ञान भरलेलं आहे की तुम्हाला खरा मुक्तीचा, खरा फ्रीडमचा, जे सिद्ध समाधी योगामध्ये ज्याचा आपण अभ्यास करतो, फ्रीडम जे गुरुजींनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, तर त्या फ्रीडमचा अनुभव तुम्हाला भागवत ग्रंथ देतो. तर अशा रीतीनं ज्या वेळेला हे पहिलं निरूपण झालं, सनकादिकांनी केलं, तर त्यावेळेला तिथे सगळे ऋषी, नद्या, पर्वत, देव, वेद आणि उपनिषद हे सुद्धा मानवरूप ग्रहण करून तिथे आले. सगळी पुराण, शास्त्र हे सुद्धा सगळे उपस्थित झाले. भारत देशामधल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांपेक्षा सुद्धा भागवत ग्रंथाला श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जी वेगळी वेगळी तीर्थक्षेत्रांना जातो आणि त्या तीर्थक्षेत्रांना जाऊन आपल्याला असं वाटतं की ह्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर आपल्याला पुण्य मिळेल, तर त्या तीर्थक्षेत्रांपेक्षा सुद्धा भागवत ग्रंथाला श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तर ही तीर्थक्षेत्र स्वतः तिथे येऊन उपस्थित झाली मानव रूपामध्ये की आता आम्हाला भागवत ऐकायचं आहे. तर ज्या वेळेला श्रीकृष्णानं देह ठेवला होता त्यावेळेला उद्धवानं, म्हणजे श्रीकृष्णाचा जो शिष्य होता, त्यानं श्रीकृष्णाला विचारलं होतं की तुम्ही हा देह ठेवल्यानंतर आम्ही काय करायचं, कारण तुम्ही होता तोपर्यंत आम्हाला तुमची उपासना करता येत होती, तुमची भक्ती करता येत होती, पण तुमच्या नंतर आम्ही काय करायचं. तेव्हा कृष्णांनी विचारपूर्वक भागवत ग्रंथामध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळे त्याला वाङ्मय मूर्ती असं म्हटलं होतं. सनकादिकांनी सांगितलं की तुम्हाला आता भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना बोलवायला जायची गरज नाहीये, ते आपोआप तिथे येतील. तुम्ही फक्त भागवत कथेचं पारायण सुरू करा. आणि अगदी तसंच घडलं. सनकादिकांनी ही सगळी सभा तिथे उपस्थित झाली. ऋषी मुनी आले, देव आले, त्यानंतर सगळी नद्या, पर्वत आले, वेद उपनिषद आली आणि सुंदर अशी तिथे सभा भरली. आणि नारद मुनी सुद्धा स्वतः पुढे मांडी घालून बसले हे भागवत ऐकण्यासाठी. आणि सनकादिक ज्यांनी भगवंताकडून किंवा नारायणाकडून हे ग्रहण केलं होतं ते कथा सांगायला बसले. त्या सनकादिकांचीच तुम्हाला आणखी थोडी माहिती सांगतो की त्यांची शक्ती किती होती. तर हे सनकादिक कायमस्वरूपी वैकुंठामध्ये राहतात. म्हणजे जिथे नारायण, त्यांची पत्नी लक्ष्मी हे राहतात, तिथे हे सनकादिक असतात. तर एकदा हे नारायणाला भेटण्यासाठी म्हणून नारायणाच्या कक्षाकडे निघाले.
तर नारायणाच्या म्हणजे ईश्वराच्या कक्षाच्या बाहेर 2 द्वारपाल असतात. त्यांचं नाव असतं जय आणि विजय. तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात ना, तर बाहेर भाला घेतलेली 2 चित्र असतात पहा, विष्णू मंदिराच्या बाहेर. त्यांना जय आणि विजय असं म्हणतात. तर त्या जय आणि विजय यांनी सनकादिक म्हणजे हे 4 जण जे ऋषी होते त्यांना अडवलं. त्यांना सांगितलं तुम्हाला काही आत जाता येणार नाही. सनकादिक एक चिडले एकदम. ते म्हटले की आम्ही साक्षात भगवंताचे भक्त आहोत आणि भगवंताच्या भगवंताला भेटण्यापासून कुणीच अडवू शकत नाही. तर तुझी हिंमत कशी झाली आम्हाला अडवण्याची? लक्षात घ्या याच्या मागचा मतितार्थ. आपण जर भक्त असू तर आपल्याला ईश्वराच्या भेटीपासून कुणी अडवू शकत नाही. साक्षात त्याचे द्वारपाल सुद्धा अडवू शकत नाही. ते एकांतवासात असताना सुद्धा आपल्याला तिथे जायची परवानगी आहे. पण ह्या जय आणि विजयने ते धाडस केलं आणि सनकादिकांना त्यांनी अडवलं. सनकादिकांनी त्यांना शाप दिला. काय शाप दिला? की तुम्हाला पृथ्वीवरती राक्षसाचा जन्म घ्यावा लागेल, असा त्यांना शाप दिला. मग त्यांनी त्यांची विनवणी सुरू केली. त्या जय आणि विजयनी स्वतः भगवंत बाहेर आले. त्यांनी ते पण म्हटले सनकादिकांना की तुम्ही माझ्या द्वारपालांना असा शाप दिला तर तुम्ही आता त्यांना उशाप सुद्धा द्या की ह्या शापातून बाहेर कसं पडायचं. तर मग उशाप त्यांनी काय दिला सनकादिकांनी की तुम्हाला 3 वेळा पृथ्वीवरती राक्षसाचा जन्म घ्यावा लागेल आणि प्रत्येक जन्मामध्ये स्वतः भगवंत येऊन तुम्हाला मुक्ती देतील. त्याच वेळेला तुमची काय होईल? राक्षसाच्या जन्मातून मुक्ती होईल. आणि मग ही जी जोडी होती जय आणि विजय, त्यांनी तिथे जन्म घेतला. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे 2 राक्षस होते, आपल्याला माहिती आहे. हिरण्यकश्यपू हा राक्षस होता आणि त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. आणि मग नंतर ईश्वरानं काय केलं? नरसिंह रूपामध्ये हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. हे राक्षस का झाले होते? तर हे जय आणि विजय होते. सनकादिकांच्या शापामुळे ते पृथ्वीवर आले आणि नरसिंहाच्या रूपात हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं आणि वराह अवतारामध्ये काय केलं? त्याने हिरण्याक्षाला मारलं. तर हे पहिला अवतार झाला जय विजयचा. दुसरा अवतार कुठला होता? रावण आणि कुंभकर्णाचा. रावण आणि कुंभकर्ण कोण होते? तर ते जय आणि विजयच होते. ते पृथ्वीवरती ह्या राक्षसाच्या रूपाने आले आणि त्यांना मुक्ती देण्यासाठी म्हणून स्वतः नारायणानं काय केलं? रामाचा अवतार धारण केला आणि रामाचा अवतार धारण करून स्वतःच्या भक्तांना मुक्ती दिली. जय आणि विजय हे जे त्याचे 2 द्वारपाल होते त्यांना मुक्ती देण्यासाठी भगवंतानं रामाचा अवतार धारण केला आणि तेवढं मोठं युद्ध केलं आणि त्यांना स्वतःच्या हातानं मारून त्यांना त्यातून मुक्ती दिली. तर 2 अवतार तर झाले. आता तिसरा अवतार बाकी राहिला. मग त्यांना तिसरा अवतार घ्यावा लागला शिशुपाल आणि दंतवक्त्र ह्या नावाने. महाभारतामध्ये शिशुपाल आपल्याला माहिती आहे, पण दंतवक्त्र त्या मानाने कमी माहिती आहे. तर तो तुम्ही थोडा गुगलवर सर्च करा, तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर शिशुपाल आणि दंतवक्त्र ह्या रूपानं त्यांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतला आणि श्रीकृष्णाची निंदा नालस्ती करत होता शिशुपाल आयुष्यभर. ह्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की ईश्वराचं स्मरण, शेवटी त्यानं निंदा नालस्ती करून का होईना श्रीकृष्णाचं स्मरणच केलं आणि निंदा नालस्ती करण्याच्या रूपानं का होईना स्मरण केलं आणि त्या स्मरणाचं फळ म्हणून त्याला काय मुक्ती मिळाली पहा. आणि ती स्वतः श्रीकृष्णाच्या रूपामध्ये नारायण अवतरले आणि श्रीकृष्णाच्या रूपात येऊन त्यांनी काय केली? त्याला मुक्ती दिली. म्हणजे ह्या रूपानं आपल्याला रावण, कुंभकर्ण, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आणि शिशुपाल, दंतवक्त्र ह्या 6 राक्षसांची ओळख झाली. आणि हे कोण होते? तर जय आणि विजय हे भगवंताचे द्वारपाल होते. आणि हे पृथ्वीवर का आले? तर ह्या सनकादिकांनी दिलेल्या शापामुळे ते पृथ्वीवर आले. असे हे आपले सनकादिक ऋषी. तर ते स्वतः कथा सांगायला बसले. त्यांचं तेज किती सांगितलेलं आहे? अखिल ब्रह्मांडामधले सगळे सूर्य एकत्र केल्यानंतरही जेवढं तेज निर्माण होईल तेवढं तेज त्यांच्यामध्ये होतं असं नारद मुनी सांगत आहेत. तर अशा रीतीनं ही कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि कथा सांगायला सुरुवात केल्यानंतर भक्ती आपले 2 वृद्ध मुलं त्यांना घेऊन तिथे आपोआप आली. हे पहा बरं का, तिला बोलावलेलं नाहीये, ती तिथे आपोआप आली
याचा अर्थ काय आहे, याच्यातून गर्भित अर्थ काय घ्यायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही भागवत महापुराणाचं वाचन सुरू कराल त्यावेळेला तुमच्या हृदयामध्ये भक्ती आपोआप प्रकट होणार आहे. तुम्हाला स्वतः अगोदर भक्त होण्याची गरज नाहीये. ते वाचत असतानाच तुम्हाला ईश्वराबद्दल एकरूपता निर्माण होणार आहे, ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होणार आहे. ह्या सगळ्या कथा आपण जाणून घ्याव्यात. ह्या सगळ्या कथांमध्ये काय ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान जाणून घ्यावं, की आपोआप तुमच्यामध्ये उत्सुकता वाढत जाईल. म्हणजे भक्ती तिथे आपोआप येणार आहे. आणि भक्ती आली की तिच्या बरोबर वृद्धावस्थेत असणारे का होईना पण त्याचे 2 पुत्र येणार आहेत, ज्ञान आणि वैराग्य. म्हणजे कसं आहे की तुमच्यामध्ये सध्याला ज्ञान आणि वैराग्य नाहीये म्हणून त्यांना वृद्ध म्हटलेलं आहे. पण जेव्हा भक्ती येईल, याचं वाचन सुरू होईल, त्यावेळेला ते वाचन सुरू असताना हे 2 वृद्ध पुत्र आपोआप हळूहळू तरुण व्हायला सुरुवात होतील. पहा किती सुंदर कथा आहे. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य तुमच्या हृदयामध्ये निर्माण होईल आणि हळूहळू ते बळकट होईल. ते इतकं बळकट होईल की जणू काही युद्धभूमीवरचे योद्धे जसे असतात तसे तरुण आणि बलदंड बलवान असे हे 2 पुत्र होतील भक्तीचे. आणि तसंच घडलं. भक्ती तिथे आली आणि तिचे 2 पुत्रही आले. सगळ्या ऋषींना सगळ्या मुनींना खूप आश्चर्य वाटलं की भक्ती इथे कशी आली. तर सनकादिकांनी सांगितलं की जिथे कुठे भागवताचं पारायण असतं तिथे भक्ती आपोआप येते. तर त्यांनी भक्तीला योग्य ते आसन दिलं आणि भक्तीने ते पूर्ण भागवत ऐकलं. हे भागवत ऐकल्यानंतर मग तिनं सनकादिकांना विचारलं की सनकादिक, मी आता तरुण झाले आहे, माझी मुलंही तरुण झाली आहेत, पण हे सगळं कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आम्हाला काही राहण्याची इच्छा नाहीये. तर तुम्ही आम्हाला राहण्यासाठी चांगली जागा द्या. श्रीकृष्णाने तर मला इथेच राहायला सांगितलं, पण मला तर काही हे कलियुग पाहवत नाही. मग सनकादिकांनी त्याला सांगितलं की तू असं कर की तू ह्या ग्रंथामध्ये प्रवेश कर. आणि मग अगोदरपासून श्रीकृष्ण तर त्या ग्रंथामध्ये होतेच होते, पण नंतर भक्ती आणि तिचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य ह्या दोघांनी म्हणजे ह्या तिघांनी सुद्धा त्या ग्रंथात प्रवेश केला. आणि अशा रीतीने आता त्या ग्रंथामध्ये स्वतः भगवंत श्रीकृष्ण, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे सगळेजण सध्या राहण्यासाठी त्या ग्रंथामध्ये आहेत. तिथे राहिल्यानंतर तुमच्यावर कुणाच्याही दोषांची दृष्टी पडणार नाही असं देखील सांगितलं. आणि जे विष्णू भक्त याचं पठण करतील, याचं वाचन करतील, त्यांच्या हृदयामध्ये पण तू निवास कर असंही सनकादिकांनी तिला भक्तीला सांगितलं. मग आता हा जो सप्ताह श्रवणाचा विधी याच्यासाठी दिलेला आहे, तर हा विधी आपण थोडक्यामध्ये बघू की भागवत ग्रंथाचं वाचन कसं करावं म्हणून सनकादिकांनी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं याच्यासाठी एखादा चांगला मुहूर्त बघावा. आषाढ महिन्यापासून मार्गशीर्ष महिन्यापर्यंतचे महिने हे त्याच्यासाठी चांगले आहेत. तर जसं आपल्याला माहिती आहे की जैन मुनी चातुर्मास करतात, हो की नाही, म्हणजे ते एका ठिकाणी राहतात. थोडक्यात काय तर आषाढ ते मार्गशीर्ष याच्यामध्ये वर्षा ऋतू असतो, बाहेर वर्षाव सुरू असतो पावसाचा, आणि अशा वेळेला तुम्हाला बाहेरची कुठली कामं करणं शक्य नसतं. तेव्हा ह्या आषाढ ते मार्गशीर्ष ह्या 4 महिन्यांमध्ये चांगला मुहूर्त बघून तुम्ही याचं पारायण करावं. याचं पारायण करण्यासाठी निमंत्रणं द्यावीत, सगळ्या लोकांना सहकुटुंब बोलवावं, एखादं प्रशस्त मैदान बघावं, तिथे सडा संमार्जन करावं, रंगरंगोटी करावी, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा आणि सूर्योदयापासून 3:30 प्रहरापर्यंत कथेचं वाचन करावं. आता आपण बघूया ही प्रहर काय भानगड आहे. तर एका दिवसामध्ये 8 प्रहर असतात 24 तासामध्ये. अजूनही खेड्यामध्ये असा उल्लेख केला जातो 3ऱ्या प्रहरी, किंवा थोड्या ग्रामीण शब्दात म्हणायचं तर 3ऱ्या पारी असं म्हणतात. तर 3रा प्रहर तर एक 24 तासात 8 प्रहर असतात, म्हणजे एक प्रहर झाला 3 तासाचा. आणि याचं 3.5 प्रहर वाचन करावं सूर्योदयापासून. तर सूर्योदयाला पहिला प्रहर सुरू होतो, तर 3.5 प्रहर म्हणजे होतात 10.5 तास. ओके, तर सूर्योदयापासून 10.5 तास म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत याचं काय केलं पाहिजे, पाठ केला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. तर ह्या 10.5 तासामध्ये तुम्हाला जर भागवत ग्रंथ वाचायचा असेल तर मी पाहिलं की भागवत ग्रंथामध्ये संस्कृत श्लोक आणि त्याचा मराठी अर्थ असं एका पानावरती दिलेलं आहे.
तर असे साधारणपणे 800 पानं एका ग्रंथात आहेत, तर 1600 पानं. तर 1600 पानं तुम्हाला वाचायचे 7 दिवसामध्ये, दररोज 10.5 तास, म्हणजे 70 तासात. तर त्याचं गणित जर मांडलं तर एका तासामध्ये साधारणपणे 26 पृष्ठ होतात, नाही का? म्हणजे 26 पृष्ठ एका तासात म्हणजे एका 2 मिनिटामध्ये एक पान. तर 2 मिनिटामध्ये एक पान अगदी सहज वाचून होतं. हा म्हणजे आपल्या ऋषींनी सुद्धा गणित किती व्यवस्थित लावलंय आणि त्यांनी हे केलंय सुद्धा की हे शक्य आहे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हे तुम्ही कथा वाचन करत असताना शक्यतो अल्प आहारावर राहा किंवा निराहार असेल तर अजून उत्तम. म्हणजे पोट मोकळं ठेवून तुम्ही हे वाचन केलं पाहिजे. अल्पाहार घेतला तरी तो कुठला घेतला पाहिजे? दूध, तूप, फलाहार, ब्रह्मचर्य पालन हे तुम्ही करायला पाहिजे. आणखीन हे कोण ऐकू शकतं? तो रोगी व्यक्ती ऐकू शकतात, पीडित व्यक्ती पण ऐकू शकतात, कोणी पण जो कुठल्या संसारातल्या त्रासांनी गांजलेला आहे. परीक्षित तर अगदी मृत्यूसाठी तयार होता, तर अशी कुठलीही व्यक्ती हे पुराण ऐकू शकतात. आणि हे पुराण ऐकून झाल्यानंतर काय करायचं? तर परत मग गीतेचा पाठ करून मग तुम्ही यज्ञामध्ये हवन करून प्रसाद सगळ्यांना देऊन हा यज्ञ संपवायचा आहे. म्हणजे अशा रीतीने एक साधारणपणे त्यांनी आपल्याला आउटलाईन दिलेली आहे की याचं पठन कसं करावं. म्हणजे आपण उगाच गोष्टीचं पुस्तक घेऊन घेतल्यासारखं कधी 4 ओळी वाचल्या दिलं ठेवून, 8 ओळी वाचल्या दिलं ठेवून, मग नंतर परत हातच नाही लावला, तर असं नाही करायचंय आपल्याला. ते त्याचं सलग त्याचं पाठन करायचं आहे. म्हणजे तुम्ही असं समजा की आपली हे 7 दिवसाची एक लॉंग एएमसी आहे असं समजून. आता काय सध्याला हे सुरूच आहे कोविड-19, त्याच्यामुळे बाहेर तुम्हाला फिरता येत नाहीये, लॉकडाऊन सुरूच आहे. ही एक चांगली संधी आपल्याला दिलेली आहे. आणि आता महिना पण त्या दृष्टीनं तसाच चाललेला आहे. सध्या आषाढ महिना, श्रावण महिना चालूच आहे. म्हणजे याच्यात जे दिलंय तेच अगदी अनुकूल अशी परिस्थिती सध्या आपल्याला सगळ्या बाजूनी आहे. त्यामुळे तुम्ही हे 7 दिवसामध्ये याचं वाचन करू शकता. आता ग्रंथ कुठून प्राप्त करायचा? तर गीता प्रेस कडून हा ग्रंथ मिळतो. आणि ह्या ग्रंथाचं साधारणपणे जर मी तुम्हाला रूप दाखवलं तर हा अशा आकाराचा ग्रंथ आहे हा. आणि ह्या ग्रंथाची किंमत अगदी नॉमिनल म्हणजे 130 रुपये गीता प्रेसनं ठेवलेली आहे. याचे 2 खंड आहेत असे. आता कदाचित लॉकडाऊन मध्ये तुम्हाला हे नाही मिळणार, तर मग तुम्ही इंटरनेटवरून पण हे मिळवू शकता. थोडा सर्च केला तर तुम्हाला इंटरनेटवरती पण याची उपलब्धता होऊ शकेल. चालेल. आता आपण ह्या कथेकडे येऊ पुन्हा, सनकादिकांकडे. ही कथा संपल्यानंतर स्वतः शुकदेव म्हणजे व्यासांचे पुत्र तिथं उपस्थित झाले आणि ते काय म्हणाले की श्रीमद भागवत हे वेद वृक्षाचं एक परिपक्व झालेलं फळ आहे, त्याला साल नाही. म्हणजे पहा, ह्या फळाला साल सुद्धा नाहीये. जशी फळाची साल टाकून द्यावी लागते, ह्या फळामध्ये बी सुद्धा नाहीये, केवळ याच्यामध्ये रसच आहे. आणि हे सगळं कथा समाप्ती झाल्यानंतर शुकदेव तिथे आल्यानंतर साक्षात नारायण हे सुद्धा स्वतः तिथे आले. त्यांचे भक्त प्रल्हाद, बली, उद्धव, अर्जुन हे सुद्धा तिथे आले. आणि तिथे मोठ्या प्रमाणावर मग कीर्तन सुरू झालं, भजन सुरू झालं, टाळ वाजवणं, मृदुंग वाजवणं हे सुरू झालं. आणि ते पाहण्यासाठी ब्रह्मदेव, शंकर, पार्वती हे सुद्धा सगळे उपस्थित झाले. आणि मग देव प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, समोरच्या लोकांना सगळ्या उपस्थितांना विचारलं की मी खूप प्रसन्न आहे, तर तुम्हाला काय वर पाहिजे तो तुम्ही वर मला मागा. तर उपस्थितांनी काय वर मागितला माहितीये का? की जिथे कुठे हा विधी होईल भागवत सप्ताह, तर हा भागवत सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर तुम्ही स्वतः आज जसे तिथे आलात तसे शेवटच्या दिवशी का होईना पण तुम्ही तिथे उपस्थित झालं पाहिजे. आणि म्हणूनच पहा, गोपाळ काला म्हणून काला केला जातो सप्ताहाच्या शेवटी. तर त्यावेळेला एक असं गृहीत धरलं जातं की स्वतः भगवंत इथे या गोपाळ काल्याच्या निमित्तानं प्रसाद घ्यायला आलेले आहेत. आणि मग भगवंतांनी सुद्धा तथास्तु म्हणून तिथे त्यांना तो वर दिला. आणि मग सगळेजण तिथून परत गेले. आणि शुकदेवांनी काय केलं, भक्तीला तिच्या पुत्रांसह भागवत शास्त्रामध्ये समाविष्ट केलं. अशा रीतीने पहिलं पृथ्वी तलावरचं पहिलं भागवत कथा कथन हे संपूर्ण झालं. कुठे? तीर्थक्षेत्राला. मग
ह्या भागवत कथेमध्ये आता आपण थोडस आणखीन असं बघूया की याचं एवढं महत्व का, म्हणजे आपण एवढा आग्रह का धरतोय ह्या पौराणिक कथांचा. तर याच्यामध्ये ही जी प्रातिनिधिक कथा सांगितली की भक्ती आणि तिचे 2 पुत्र, तर आता गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाची एक कल्पना केलेली आहे. पहा, आता 15वा अध्याय म्हणजे बऱ्यापैकी पुढे आलेले आहेत श्रीकृष्ण, आणि त्यांनी 15व्या अध्यायात काय सांगितलं की संसार वृक्ष म्हणजे तुमचा संसार हा एक झाड आहे आणि या झाडाला खाली मुळं आहेत, 3 मुळं आहेत. तर ही 3 मुळं कुठली आहेत, तर अहंकार, आसक्ती आणि ममता, ही 3 मुळं आहेत. ओके, आता हीच 3 मुळं का, तर ते आपण थोडंसं बघूया की ह्यात म्हणजे आपल्याला आता हे झाल्यानंतर ज्ञान आणि वैराग्याचं महत्व समजून घ्यायचंय, म्हणून मी इकडे आलोय. तर सगळ्यात अगोदर ज्या वेळेला एखादं लहान बालक जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याचं निरीक्षण करा की ते अगोदर रडत असतं, पण ज्या वेळेला ते हसायला शिकतं ना, गालातल्या गालात खुदकन, त्याला कोणी पण घेतलं तरी ते खुदकन हसतं. त्याला आई समजत नसते किंवा आईकडेच जायला पाहिजे असं समजत नाही. त्याला कुणी पण जसं हातावरती घेतलं ना की ते चटकन स्माइल देतात. हे कधीपर्यंत असतं, साधारण हे 3-4 महिन्यापर्यंत असतं. एकदा बाळ 4 महिन्याच्या पुढे सरकलं ना की ते परक्या व्यक्तीने घेतलं की रडायला सुरुवात करतात. म्हणजे त्याला समजायला सुरुवात होते की ही माझी आई आहे आणि हा परका आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अहंकाराने प्रवेश केलेला असतो. जन्माला येतं बाळ, त्यावेळेला त्याच्यामध्ये अहंकार शून्य असतो, पण नंतर काय होतं, त्याच्यात अहंकार प्रवेश करतो, ही माझी आई आहे. म्हणजेच अहंकाराला 2 पुत्र होतात, किंवा अहंकार काय करतो, सगळ्या जगाचं 2 पार्टीमध्ये रूपांतर करतो. जशी कबड्डीची लाईन असते, 2 पार्ट्या तयार होतात, तसं अहंकारामुळे ही वस्तू माझी आहे आणि ही वस्तू माझी नाही, अशा 2 ह्याच्यामध्ये सगळ्या जगाचं रूपांतर होतं. आणि हे रूपांतर झाल्यामुळे तिथे मग काय होतं की 2 विकार निर्माण होतात, की जी वस्तू माझी आहे त्याच्याबद्दल मला ममता निर्माण होते. त्या बालकाला आईबद्दल ममता निर्माण होते की ही माझी आई आहे, मला आईकडे जायचं, ही ममता निर्माण झाली. आणि दुसरा विकार निर्माण होतो की जे माझं नाही ते मला पाहिजे, ते मोठं झाल्यावर निर्माण होतं. आपल्याला वस्तू आपल्याजवळ असतात, तर आपली जी वस्तू आहे त्याचं आपल्याला प्रेम असतंच, पण जी वस्तू आपली नाही ती हवीशी वाटू लागते, त्याला आसक्ती म्हणायचं. म्हणून भगवंताने हे 3 विकार सांगितलेत, अहंकार, आसक्ती आणि ममता. जे माझं नाहीये ते मला मिळावं ही आसक्ती, आणि जे माझं आहे ते माझ्यापासून सुटू नये ही झाली ममता. ही आसक्ती आणि ममता निर्माण होण्याचं कारण काय, तर आपला अहंकार. मी जर नाहीसा झाला तर आसक्ती आणि ममता दोन्ही नाहीसे होतात. आणि सिद्ध समाधी योगामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा धडा हाच दिलेला आहे की हु यू रिअली आर इज नोबडी. मी कोण आहे, तर मी शून्य आहे, म्हणजे मुळावरच घाव घातलेला आहे. तर भगवंत काय सांगतात इथे, संसार वृक्षची कल्पना की हे 3 मुळं आहेत, आणि ह्या 3 मुळांना आता प्रत्येक मुळाला आणखीन 2-2 उपमुळं फुटलेले आहेत. पहा, आपण जे म्हणतो ना षड रिपू, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे षड रिपू सांगितलेले, 6 रिपू. 6च का, 5 का नाही, किंवा 4 का नाही, 2 का नाही, तर त्याला पण कारण आहे. हे जे 3 मुळं आहेत ना, अहंकार, आसक्ती आणि ममता, ह्या 3 मुळांना पुन्हा 2-2 उपमुळं फुटलेले आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा उगवला मी मुळे झाल्या 2 पार्ट्या, की जे माझं आहे ते आणि जे माझं नाही ते. त्यामुळे निर्माण झाली आसक्ती आणि ममता, आणि ह्या प्रत्येकाला 2-2 उपमुळं फुटले आणि 6 विकार निर्माण झाले. तर अशा रीतीनं हा जो मी सगळ्यात मुख्य कारण आहे, या संसार वृक्षाचं सोटमूळ ज्याला म्हणतात. सोटमूळ माहिती आहे आपल्याला, झाडाचं झाड जर उपटून काढलं तर एक सगळ्यात अगोदर असं मोठं मूळ असतं जे तळापर्यंत जातं, ते सोटमूळ म्हणजे आहे हा मी. या संसार वृक्षाला वरती मोठा पिसारा फुललेला असतो किंवा मोठा पसारा आलेला असतो, आणि तो पसारा काय असतो, तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या विषयांचे भोग आपल्याला घ्यावेसे वाटतात. हे झाले त्याला आलेलं फळ त्या संसार वृक्षाला. मग भगवंत काय करतात, तर त्या ठिकाणी सांगतात की हा जो संसार वृक्ष आहे ह्याचा
वैराग्य रूपी दृढ शस्त्राने तू काय कर, बिमोड कर. गीतेमध्ये एवढंच सांगितलंय की वैराग्य रूपी शस्त्राने काय कर, तू त्याचा बिमोड कर. आता वैराग्य रूपी शस्त्र कुठे मिळेल? तर ते आणण्यासाठी आपल्याला या भक्तीकडे यावं लागतं, भागवताकडे. कारण तिच्याकडे हे दोन पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. वैराग्य हा पुत्र तर भगवंताने आपल्याला सांगितलं गीतेमध्ये की ते वैराग्य तुमच्याकडे घेऊन या आणि त्या वैराग्याने तुम्ही सगळी मुळं तोडून टाका. हे झालं वैराग्य शस्त्र तर दिलं, पण नुसतं शस्त्र उपयोगाचं नाहीये. तुम्ही पहा, आपल्या घरी सुतार कामाला येतो पहा, आणि सुतार कामाला आला ना की कामाला आल्यानंतर सकाळपासून तो दुपारपर्यंत काहीच काम करत नाही. तो फक्त काय करतो, त्याच्या पोतडीतलं एक एक साहित्य काढतो आणि त्याला धार लावत बसतो. करवत काढतो, त्याला धार लावतो, त्या करवतीची वेणी घालतो. करवतीची वेणी घालावी लागते, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. त्यानंतर वेणी घातली तरच ते कापता येतं. धार लावल्यानंतर वेणी घालतो, त्यानंतर मग त्याच्याकडे पटाशी असते, वाकस असते. मग पटाशी, वाकस ह्या साहित्याला तो धार लावतो. हे करण्यात तो अर्धा दिवस घालवतो आणि एवढं सगळं केल्यानंतर मग तो कामाला सुरुवात करतो. तसंच आपल्याला हे जे वैराग्य नावाचं शस्त्र दिलेलं आहे, त्या वैराग्य नावाच्या शस्त्राला धार लावण्यासाठी ज्ञान नावाची सहाण पाहिजे असते. त्याला सहाण म्हणतात. सहाणेवर उगळवणे आपण म्हणतो ना, तसं सहाणेवरती हे घासून 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 त्या तलवारीला काय केली जाते, धार लावली जाते, किंवा त्या कुऱ्हाडीला. तर ह्या कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी ज्ञान नावाची सहन खूप आवश्यक आहे. म्हणून ज्ञान आणि वैराग्य हे दोन पुत्र खूप म्हणजे खूपच आवश्यक आहेत, आणि ते आपल्याला भक्तीजवळ मिळतात. आणि ते भक्तीजवळचे पुत्र आपल्याला मिळावेत म्हणून आपल्याला भागवताचं वाचन करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने मी तुम्हाला थोडक्यामध्ये ह्या भागवत पुराणाचं महात्म्य आणि त्याची आवश्यकता ही प्रतिपादन केलेली आहे. तर तुम्ही जर देव मानणारे असाल तर देव मनात ठेवून जरूर ह्याचं पठण करा. तुम्ही जर देव मानणारे नसाल तरी पण काही हरकत नाही, तरी केवळ ज्ञान ग्रहणासाठी म्हणून तुम्ही याचं पठण करा. ह्यातल्या कथांकडे तुम्ही एक प्रातिनिधिक कथा म्हणून पहा. आता खरंच भक्ती नावाची स्त्री असेल का हो? खरंच ज्ञान आणि वैराग्य नावाची दोन माणसं असतील का हो? नाही का? म्हणजे आपल्याला ज्ञान देण्यासाठी ऋषींनी याला काय केलेलं आहे, याला थोडस आपण काय म्हणू, चवदार अशा स्वरूपामध्ये, आकर्षक अशा स्वरूपामध्ये आपल्या पुढे ठेवलेलं आहे. तर हे सगळे ऋषी, सगळे मुनी, त्यांच्या कथा ह्याच्या रूपानं आपल्याला भागवत ग्रंथामध्ये अनेक विषय त्यांनी त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर मी तुम्हाला अगदी आणखीन एक 5 मिनिटामध्ये सांगतो आणि मग आपण इथे पूर्ण करूया. याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, तर भागवत ग्रंथामध्ये कौरव, पांडव, परीक्षित, कृष्ण यांच्या कथा सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर भगवंताचं स्वरूप आणि ह्या सृष्टीची निर्मिती कशी कशी झाली त्याची शून्यापासूनची पूर्ण हिस्ट्री त्यांनी त्याच्यात सांगितलेली आहे. त्यानंतर भगवंताने अनेक अवतार घेतले, 24 अवतार, आणि प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी काहीतरी कार्य केलं बरं का. म्हणजे असे उगाच गंमत म्हणून नाही आले पृथ्वीवरती. राम अवतार घेतला तर राम अवतार घेऊन त्यांनी आपल्यालाही काही संदेश दिला आणि रावणाला सुद्धा काय केलं, मुक्ती दिली. कृष्ण अवतार घेतला, कृष्ण अवतारात घेऊन गीता दिली. तसंच त्यांनी कपिल मुनींचा अवतार घेतला होता. हा कपिल मुनींच्या अवतारानं त्यांनी काय केलं, आपल्या मातेला उपदेश दिला. तर कपिल मुनी आणि त्यांची माता यांच्यामधल्या उपदेशाचा जो एक भाग आहे भागवतामधला, अतिशय सुंदर असा तो भाग आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास ते सांगताना त्यांनी सांगितलं बरं का, की विश्वाच्या उत्पत्तीच्या ज्या लीला आहेत त्याचं चिंतन केल्यामुळे आपोआप वैराग्य प्राप्त होतं. विश्वाच्या उत्पत्तीच्या लीला ज्या आहेत त्याच आपण सांगत असतो. मध्यंतरी आपण श्रीरामपूरला सत्संग घेतला त्यावेळेला मी नेहमी एक आवडीने सांगत असतो की ह्या सृष्टीमध्ये किती आकाशगंगा आहेत, 1.5 लाख कोटी आकाशगंगा आहेत. हे सांगण्याचा उद्देश काय असतो की त्या भव्यतेपुढे आपण किती क्षुद्र आहोत, आपली पृथ्वी किती क्षुद्र आहे, ज्याला आपण माझं माझं म्हणतो ती किती क्षुद्र आहे याची जाणीव व्हावी, हा त्या मागचा उद्देश असतो. आणि म्हणूनच रात्रीच्या वेळी निरभ्र आकाश असेल तर अशा वेळेला भागवत आपल्याला सांगतं
की तुम्ही काय केलं पाहिजे, विश्वचिंतन केलं पाहिजे. म्हणजे विश्वचिंतन ही पण एक साधना त्याच्यात आपल्याला दिलेली. हे विश्वचिंतन कसं करावं त्याचा पण विधी त्याच्यात आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर भगवंताने पृथू नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्या पृथू राजावरूनच आपल्या ग्रहाला पृथ्वी हे नाव पडलं. तर ह्या पृथू राजाने 99 यज्ञ केल्यानंतर त्याला भगवंतानी उपदेश दिला. जसा अर्जुनाला गीतेमध्ये दिलेला आहे तसा कपिल मुनीच्या रूपात मातेला दिला, पृथूच्या रूपामध्ये भगवंतानी त्याला तिथे उपदेश दिला. त्यानंतर प्रचेतस नावाचा एक दक्ष आणि रुद्रासूर नावाचा राक्षस, तर त्यांना सुद्धा तिथे उपदेश दिलेला आहे. आणखीन प्रल्हाद हा एक हिरण्यकश्यपूचा मुलगा होता, आपल्याला माहिती आहे, आणि तो राक्षसच होता. भक्त प्रल्हाद एवढं माहिती आहे आपल्याला, परंतु तो राक्षसाचा मुलगा होता आणि त्याचे मित्र पण सगळे राक्षस होते. आणि प्रल्हादाला नारायणाचं नाव घेण्याची बंदी होती आणि तो जन्मतःच नारायण 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 म्हणायचा. आणि शिक्षा म्हणून त्याला काय केलं होतं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं होतं. ही कथा आपल्याला माहिती आहे. तर हा जो भक्त प्रल्हाद आहे तो काय करायचा माहितीये का, त्याचे सगळे दैत्य मित्र गोळा करायचा जंगलामध्ये आणि दैत्य मित्र गोळा करून त्यांना भगवंताच्या कथा सांगायचा. तर ह्या भगवंताच्या कथामध्ये सुद्धा ज्ञान भरलेलं आहे. तर ते ज्ञान आपल्याला तिथे ग्रहण करायला मिळतं. त्यानंतर नारदांनी सुद्धा वसुदेवांना उपदेश दिलेला आहे. तर तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. तर हे सगळं काय झालं की याच्यात मुख्य मुख्य कुठल्या कथा आलेल्या आहेत. आता याच्यात उपदेश कुठले आहेत, तर मृत्यूला कसं सामोरं जावं याचे 3-4 ठिकाणी खूप सुंदर अशा रीतीने उपदेश दिलेले आहेत. आणि खरंच मृत्यू असं म्हटलं ना की आपल्या मनामध्ये काहीतरी अपशकुन, काहीतरी वाईट असं येतं, पण तसं नाहीये. जसं आपल्या तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठाला काय केलं, वैकुंठ गमन केलं. तर तो सोहळा कसा होता, तो दुःखदायक होता का आनंददायक होता वैकुंठ गमनाचा? आनंददायक होता. मग आपल्या सगळ्यांचं वैकुंठ गमन हे सुद्धा असंच आनंददायक नको का व्हायला? आणि ते जर आनंददायक झालं नाही तर आपण जे जीवन जगलो ते व्यर्थ जगलो, आपलं अख्खं जीवन व्यर्थ झालं असं तुम्ही समजायला काहीच हरकत नाही. तुकाराम महाराजांनी तो एक फक्त आपल्याला संदेश दिलाय, एक आदर्श दिलाय की तुमचं जीवनाचा शेवट सुद्धा असाच आनंददायक होऊ शकतो. तर आपल्या जीवनाचा शेवट कसा व्हायला हवा, तर त्याबद्दलचं 3 ते 4 ठिकाणी अतिशय सुंदर निरूपण भागवत ग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं आहे ते म्हणजे प्रतिमा पूजनापेक्षा, बर का, लक्ष द्या, प्रतिमा पूजनापेक्षा प्राणी मात्रामध्ये मला पाहणं जास्त महत्वाचं आहे असं भगवंत अनेक ठिकाणी जागोजागी सांगतात. की आपण जे प्रतिमांचं पूजन करतो ते प्रातिनिधिक आहे. देवळातली मूर्ती असेल, घरातला फोटो असेल, हे प्रातिनिधिक आहे. परंतु ते पुन्हा पुन्हा ठासून सांगतात की ह्या प्रतिमा पूजनापेक्षा प्राणी मात्रामध्ये मला बघा म्हणून. तर हा एक फार सुंदर आणि महत्वाचा उपदेश याच्यामध्ये दिलेला आहे. त्यात आणखीन एक खूप सुंदर श्लोक आहे मला आवडलेला. त्यांनी त्याच्यात सांगितलंय की सुपुत्रापेक्षा कुपुत्र फार चांगला. थोडस आपल्याला झटका बसल्यासारखं वाटतं ना, की आपल्याला असं वाटतं प्रत्येकाला आपल्याला सुपुत्र मिळावा, परंतु भगवंत म्हणतात की सुपुत्रापेक्षा कुपुत्र चांगला. का? कारण तो काय करतो, तो घराचा नरक बनवतो आणि घराचा नरक बनवल्यामुळे त्या घराच्या बंधनापासून तुमची सहजच सुटका होते. आपल्याला जे घराचा मोह असतो, जी आसक्ती असते, त्या आसक्तीचा आपोआपच नाश होतो. त्यामुळे कुपुत्र बारा. आणि तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात की बरे झाले देवा, माझी बाईला मेली. म्हणजे बायकोचा मृत्यू झाल्यानंतर ते देवाला म्हणतात की बरं झालं देवा, माझी बायको मेली, माझे मुलं मला सोडून गेले, मला जे मला धंद्यामध्ये जे हे आलं, खोट आली, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या झाल्या. याच्यामुळे मला या संसाराचं काय झालं, आसक्ती माझी पूर्ण नाहीशी झाली आणि मला तुझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं. कुंती सुद्धा श्रीकृष्णाला म्हणते पहा, की कुंतीला श्रीकृष्ण विचारतो की हे कुंती तुला काय देऊ मी, सगळ्यांनी माझ्याकडून वर मागून घेतले, आता महाभारताचा अंत झाला, युद्ध संपलं आणि प्रत्येकाने माझ्याकडून काही वर मागून घेतले, तर तुला मग काय देऊ. हे भागवतातच आहे बरं का. तर त्यावेळेला कुंती कृष्णाला काय म्हणते, हे कृष्णा
तू माझ्या जीवनामध्ये मला फक्त दुःख दे, दुःख सोडून मला काही नको. कृष्ण म्हणतो असं का मागते तू, तुला दुःख का हवं? राजन जी, काढले त्यांनी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर मला दुःख याच्यासाठी दे की माझ्या जीवनामध्ये जर दुःख असेल तरच मला तुझी आठवण येईल आणि तरच तू माझ्या पाठीशी येऊन उभा राहशील, अशी कुंतीनं मागणी केली. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर दुःख येत असतील, आपल्या जीवनामध्ये जर कुपुत्र असेल, आपल्या जीवनामध्ये जर धंद्यामध्ये खोट आली असेल, तर असं समजायचं की आपल्याला ही ईश्वरानं पाठवलेली एक भेट आहे आणि ईश्वर आपल्याला त्याच्या सोबत राहायला बोलावतोय. आपल्याला हे निमंत्रण आहे खूप चांगलं. आणि हे निमंत्रण समजून आपण काय करायचंय, त्या निमंत्रणाचा स्वीकार करायचा आहे. तर हे सगळं आपल्याला भागवतामध्ये सांगितलेलं आहे. भागवतामध्ये मला आणखीन एक आवडलेला असा श्लोक आहे पहा. तो श्लोक आहे 5व्या स्कंधामध्ये 19व्या अध्यायात 14वा श्लोक आहे. तो श्लोक असं सांगतो, मूर्ख मनुष्य जसा मृत्यूला भीतो. काय म्हटलंय? मूर्ख मनुष्य जसा मृत्यूला भीतो तसं विद्वानाला सुद्धा जर शरीर सुटण्याची भीती वाटू लागली. पहा किती सुंदर शब्द आहेत की मूर्ख मनुष्य मृत्यूला भीतो, हे तर आपण समजू शकतो. परंतु विद्वानाला सुद्धा जर शरीर सुटण्याची भीती वाटू लागली तर त्यानं ज्ञानप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न केवळ श्रमच आहेत, केवळ हमालाचे श्रमच आहेत असं समजायला हरकत नाही. किती सुंदर श्लोक आहे. म्हणजे एका श्लोकामध्ये त्याने आपल्याला जाणीव करून दिलेली आहे की तुम्ही आयुष्यभर ज्ञानप्राप्तीसाठी जे काही करताय त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला मृत्यूपासून काय व्हायला पाहिजे, मृत्यूची भीती तुमच्या जीवनातली संपली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आणि तो जर वाटत नसेल तर तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर लगेच आत्मपरीक्षणाला सुरुवात करा. मग मी आयुष्यभर केलं तरी काय? मी SSYच्या क्लासला जात होतो, व्हॉलंटिअरिंग करत होतो, हे करत होतो, ते करत होतो, हे वाचत होतो, केलं काय मग? मी तर नुसतीच आमाली केली. मी भक्ती केलीच नाही, मी ईश्वरासोबत एकरूप झालोच नाही, मी ज्ञान घेतलंच नाही. म्हणजे हे आपल्याला जाग करण्यासाठी एका श्लोकामध्ये फार सुंदर असं त्यांनी हे दिलेलं आहे, वर्णन दिलेलं आहे. तर अशा रीतीनं आणखीन एक 6व्या स्कंदामध्ये 10व्या अध्यायात 8वा श्लोक दधीची नावाच्या ऋषीची माहिती दिलेली पहा. तर हा दधीची ऋषी तुम्हाला माहिती आहे की यानं काय केलंय की यानं आपली हाडं दिली पहा देवांना. आणि त्या हाडाचे म्हणजे कुठला तरी एक राक्षस होता, तो मरत नव्हता. आता मला सगळी कथा ती आठवत नाहीये. तो मरत नव्हता, तर त्यावेळेला ते नारायणाकडे रुद्रासूर. मग ते नारायणाकडे गेले सगळे देव आणि त्यांनी विचारलं नारायणाला की हा मरत नाही, आता याला काय करावं? तर त्यांनी सांगितलं की बा दधीचे ऋषीच्या हाडांनीच हा मरेल, हाडाचं जर तुम्ही आयुध केलं तर. हे दधीची ऋषीकडे आले. दधीची ऋषीने आनंदाने स्वतःचा देह ठेवला आणि आपली हाडं त्या देवांना दिली. पहा, म्हणजे याच्यामधून भागवत ग्रंथ आपल्याला काय सांगतो आहे की मृत्यूनंतर तुमच्यावरती कुठले विधी होतात, 10वा होतो का 13वा होतो का 15वा होतो, याला काही महत्व नाहीये. देहदानाचं महत्व याच्यातून भागवत ग्रंथ आपल्याला सांगतोय की आज मेडिकल कॉलेजेसला अभ्यासासाठी मुलांच्या देह मिळत नाहीत. अक्षरशः चोरून आणि पळवून आणावे लागतात काही काही मेडिकल कॉलेजेसला मृतदेह. अशी वाईट परिस्थिती आहे. या ठिकाणी भागवत ग्रंथ आपल्याला देहदानाचं महत्व सांगतो. काय की प्राण्यांच्या माझं शरीर म्हणजे हे सुद्धा ज्याला उपयोगी असेल त्याने ते घ्यावं. देहदान किंवा त्याच्यानंतर अवयवदान. ज्या वेळेला एखादा मनुष्य प्राणी ब्रेन डेड होतो त्यावेळेला त्याचं हृदय कुणाला तरी कामाला येऊ शकतं, त्याचे शरीरातले वेगळे वेगळे अवयव कामाला येऊ शकतात, काहीच हरकत नसते द्यायला. भागवत ग्रंथ हे त्याचं प्रमाण आहे की असं दिल्यामुळे तुम्ही डोळे दिले म्हणून पुढचा जन्म तुम्हाला आंधळ्याचा होईल असं नाहीये.
तुम्ही हृदय दान केलं म्हणून पुढच्या जन्मात तुमचं हृदय वीक होणार आहे असं नाहीये. अरे तुम्ही तर भगवंताकडे जाणार आहे, तुम्हाला मुक्ती मिळणार आहे, परत जन्म घ्यायची आशा कशाला ठेवता? पुनरपी जननम पुनरपी मरणम कशाला पाहिजे ते? नकोच ते. देऊन टाका, इथंच सगळं वाटप करून टाका, मोकळे व्हा, आनंदानं वरती जा. हे सुद्धा सुंदर रीतीने त्याच्यात दिलेलं आहे. भगवंताचं चिंतन प्रत्येक जण करत असतो, असा एक श्लोक आहे. प्रेमानं चिंतन कोण करतं? तर गोपी. गोपींना श्रीकृष्णाबद्दल खूप प्रेमभाव आहे. भयानं पण त्याचं चिंतन करतो कोण? कंस. कंसाला जळी स्थळी काष्टीपाशाने कंस कृष्णच दिसतो. म्हणजे तो काय करतो? त्याचं चिंतनच करतो. आणि त्याचं चिंतन केल्यामुळे त्याला मुक्ती मिळाली कंसाला. द्वेषानं चिंतन करणारे पण आहेत. शिशुपाल, त्याला कायम द्वेषच होता, पण त्याला सुद्धा मुक्ती मिळाली, कारण द्वेषपूर्ण का होईना चिंतन केलं. नात्यामुळे चिंतन करणारे पण आहेत. यदुवंशीय, त्याला भाऊ समजायचे, मुलगा समजायचे, कुणी वसुदेव त्याला मुलगा समजायचे, पण वसुदेवाला सुद्धा भागवत श्रीकृष्णाने नाही सांगितलं बरं का. वसुदेवाला भागवत नारद मुनीने सांगितलं. म्हणजे वडील असून सुद्धा वडिलांना उपदेश देऊ शकले नाहीत श्रीकृष्ण. याच्यावरून लक्षात घ्या, तुम्ही स्वतः जरी SSY टीचर असलात तरी तुमच्या क्लासमध्ये तुमच्या आई वडिलांना बसवू नका, बायकोला मुलांना बसवू नका. भागवत ग्रंथाचा आदेश आहे. ओके. तसंच स्नेहाने सुद्धा तुम्ही त्याचं चिंतन करू शकता. जसे पांडवांचा तो अतिशय स्नेही होता, आणि भक्तीने सुद्धा तुम्ही त्याचं चिंतन करू शकता, जसं नारद मुनीने केलं. तर अशा रीतीने आपल्याला ह्या भागवत ग्रंथामध्ये पदोपदी अतिशय सुंदर अशी उद्यानं, ज्याला आपण म्हणू तर अशी उद्यानं भेटतात जागोजागी, आणि त्या उद्यानामध्ये गेलं की आपला दिवस कसा निघून जातो समजत नाही. त्याच्यामुळे कशाला तो टीव्ही बघता, कशाला त्या मालिका बघता, आणि कशाला ती वर्तमानपत्र वाचायची? सगळा कचरा भरलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्या कचऱ्यामधून काय होतं की आपल्या डोक्यात आणखीन कचरापट्टी निर्माण होते. तर हे सगळं बंद करूया, आणि हे जे आपले उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे आणि भागवत महापुराण आहे, सध्याला ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ह्या 3 गोष्टी म्हणजे आपली संस्कृती आहे, आणि जगात श्रेष्ठ अशी भारतीय संस्कृती आहे. तुम्ही जगात दाखवा बरं, इतर कुठल्या धर्मामध्ये इतकं प्रचंड वाङ्मय निर्माण झालेलं आहे की जे वाङ्मय तुमच्यामध्ये वैराग्याची, विरक्तीचं निर्मिती करेल? कुठेच नाहीये. आपण ख्रिश्चन धर्मामध्ये गेलो तर त्यांच्याकडे बायबल आहे, आपण मुस्लिम धर्मामध्ये गेलो तर तिथे कुराण आहे. ओके. पण त्याला मर्यादित आहे. भारतवर्षामध्ये एवढं अमर्याद हे भांडवल आहे, आणि ही काही आपली प्रॉपर्टी नाहीये. हे सुद्धा आपण मुस्लिमांसोबत, ख्रिश्चनांसोबत आपण हे मुक्त हस्तानं वाटलेलं आहे. पूर्ण जगामध्ये हे काय केलेलं आहे? गीता प्रेसच्या माध्यमातून, वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून हे गेलेलं आहे, आणि सगळेजण त्याचा अभ्यास आणि अध्ययन करत आहेत. हे सर्वांसाठी आहे, पण आपण भारतवर्षामध्ये आहोत, त्यामुळे आपण तर जाणीवपूर्वक वाचलं पाहिजे. तर अशा रीतीनं आपला मागचं सत्र आणि हे सत्र, ह्या 2 सत्राचा मर्यादित उद्देश एवढाच होता की तुम्हाला ह्या श्रीमद भागवत पुराणाची नीटशी ओळख व्हावी, आणि ही ओळख करून घेऊन तुम्ही त्याचं चिंतन, मनन, वाचन हे सुरू करावं, याचा आनंद घ्यावा, आणि आपलं स्वतःचं आयुष्य परिपूर्ण, समृद्ध, मुक्त असं करावं. तर एवढं बोलून आज हा आपला सत्संग इथे थांबवूयात. सुनील गुरुजी आणि विनिता मा आणि औरंगाबाद केंद्राचे सगळे शिक्षक, सगळ्यांनी मला इथं बोलावलं, हे सगळं कथन करण्याची संधी दिली, याच्याबद्दल मी खूप आभारी आहे.